प्यायन्तु ममाङ्गानि वाक्प्राणश्चक्षुश्रोत्रमथो बलमिन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदम् माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरोत् अनिराकरणमस्तु अनिराकरणं मेस्तु तदात्मनि निरतेय उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु ते मयि सन्तु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। माझी समस्त अंगे सुदृढ बलवान होत, वाक इत्यादी समस्त इंद्रिये बल प्राप्त करोत, सामर्थ्यवान आणि संपूर्ण होत, सर्व काही उपनिषदांनी वर्णिलेले एकमेवाद्वितीय ब्रह्म आहे. मी या सत्याचे निराकरण न करो, हे सत्यही माझे निराकरण न करो, निदान माझ्याकडून तरी त्याचे निराकरण न होवो. उपनिषदात वर्णिलेले या सत्याच्या लाभासाठी आवश्यक मानले गेलेले समस्त सद्गुण माझ्या ठाई वसोत. ओम शांती शांती शांती. आदरणीय संन्यासी ब्रह्मचारीगण आणि बंधू भगिनींनो, काल संध्याकाळपासून आपण छांदोग्य उपनिषदातील काही वेचक असे प्रसंग अध्ययनासाठी घेतलेले आहेत. काल आपण चतुर्थ अध्यायातील जानश्रुतीच्या पणतूला कशा रीतीने आत्मज्ञान लाभ झाला याचा मागोवा घेतला आणि आज आपण दुसरा एक प्रसंग पाहणार आहोत. या प्रसंगाचं वैशिष्ट्य असं की आत्मज्ञानाच्या लाभासाठी आवश्यकता असते ती पवित्रतेची, शुद्धीकरणाची. हे ज्ञान काही अशा प्रकारचं नाही की खूप अध्ययन करून विद्यापीठात अनेक वर्ष काही पदव्या इत्यादी प्राप्त करून हे ज्ञान मिळवता येतं असं नव्हे. याच्यासाठी योग्यता वेगळ्या प्रकारची लागते आणि त्यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे सत्य भाषण. आपल्यामध्ये सत्याची प्रतिष्ठा जीवनात असायला हवी, तरच मग सत्य स्वरूप परमात्मा आपल्याला दिसू शकेल. जर जीवन मिथ्या, खोटारडेपणा याच्यात लिप्त असलं तर मग याची आशा धरायला नको. आपण बऱ्याचशा ग्रंथांचं अध्ययन मग करू शकू, कितीतरी उपनिषद वाचू शकू, परंतु त्यातलं अंतर्निहित सत्य आपल्यापासून दूरच राहील. या आज जी आपण कथा पाहणार आहोत त्यातला महत्त्वाचा गाभा हाच आहे. एक बालक, त्याला आपली आई ठाऊक आहे, परंतु वडील ठाऊक नाहीत. आपले पिता कोण हे त्याला ठाऊक नाही. त्याचे नाव आहे सत्यकाम आणि त्याच्या मनात स्वाभाविकपणे ही इच्छा निर्माण झाली की मला गुरुगृही जाऊन तिथे ब्रह्मचर्य वास करून या
अध्यात्म ज्ञानाचं शिक्षण घ्यायचं आहे, ते ज्ञान प्राप्त करून घ्यायचं आहे. परंतु तिथे जाण्यासाठी तिथे गेल्यावर मला गुरु विचारतील की तुझं गोत्र कुठलं, आणि हे काही मला अजूनपर्यंत माहीत नाही. म्हणून तो आपल्या मातेला विचारतो. हे चतुर्थ खंड इथे अशा प्रकारे प्रारंभ होतो. या चतुर्थ अध्यायाचा चतुर्थ खंड. सत्यकामो ह जाबालो जबालां मातरम आमंत्रयांचक्रे ब्रह्मचर्यं भवति विवत्स्यामि किं गोत्रो न्वहम अस्मीति. माझं गोत्र कुठलं असं तो आपल्या मातेला, तिचं नाव जबाला, तिला विचारता झाला. आणि मातेनं आपल्या पुत्राला आता खरं खरं काय ते सांगितलं की ती म्हणाली, पहा साहएनम उवाच न अहम एतद्वेद तात तात. हे प्रिय बाळा, मला हे काही ठाऊक नाही की तुझे पिता कोण. अनेक लोकांच्या संपर्कात त्यांच्या मी परिचर्येचं काम करीत असताना आले. त्यांचा काही कुठे विवाह इत्यादी झाला नाही. एका प्रकारे बघितलं तर सामाजिक दृष्टीनं अगदी फार निंद्य असं मानलं जाणारं अशा प्रकारचं हे वर्तन असू शकतं की पहा, हे विवाह बाह्य संबंधातून हा पुत्र जन्मलेला आहे. कुणाशी केव्हा काय कसा संबंध आला कुणास ठाऊक. आणि तारुण्यामध्ये आता अशा रीतीने संबंध कुठल्या पुरुषाशी येऊन आणि मला तुझी प्राप्ती झाली. आता मातेनं हे सत्य सरळ सरळ मुलाला सांगितलं. त्याच्यामुळे आता तुझं गोत्र कुठलं हे काही मला ठाऊक नाही. पण म्हणून तिने काही त्याला म्हटलं नाही की आता तू मग काय जाऊ नको आचार्याच्या जवळ, ते तुला गोत्र विचारतील आणि तुला असलं काहीतरी सांगावं लागेल किंवा काहीतरी खोटं बोलावं लागेल. त्याच्यापेक्षा तू कशाला जातोस, त्या फंदात पडू नकोस. असं न सांगता तिनं आपल्या मुलाला सांगितलं, सत्यकाम, तूच जाऊन सरळ आचार्यांना सांग की माझं नाव सत्यकाम आणि माझ्या मातेचं नाव जबाला, आणि म्हणून मी जाबाल आहे, मी सत्यकाम जाबाल आहे असं तू सांग त्यांना. सत्यकामो नाम त्वमसि स सत्यकाम एव जाबालो ब्रुवीथा इति. अशा प्रकारे जाऊन तू आचार्यांना सांग की माझं नाव सत्यकाम आणि माझ्या मातेचं नाव जबाला, म्हणून मी सत्यकाम जाबाल आहे असं. आणि मग हा बालक आचार्याकडे गेला. त्या आचार्यांचं नाव हरिद्रमत. सह हरिद्रमतम गौतमम एति. गौतम हरिद्रमत असं त्या आचार्यांचं नाव. त्यांच्याकडे हा बालक सत्यकाम गेला आणि विचारता झाला की मला बघा इथे तुमच्याकडे ब्रह्मचर्य वास करायचा आहे, इथे राहायचं आहे. आणि स्वाभाविकच सगळ्या विद्यार्थ्यांना, येणाऱ्या विद्यार्थ्यांना विचारलं जातं. तसं याही बालकाला विचारलं गेलं. उत्तम, चांगली गोष्ट आहे बाळ, परंतु सांग बरं तुझं गोत्र कुठलं. आणि मग या बालकाने पुन्हा सगळं जे मातेने त्याला सांगितलं होतं तसं सांगितलं की माझी माता अशी अशी होती, तिने सांगितलं मला. आणि अशा स्थितीत कुणाशी तरी संबंध येऊन हा अशा रीतीने माझा जन्म झालेला आहे आणि त्याच्यामुळे माझे पिता कोण हे मला काही ठाऊक नाही, माझं गोत्र मला काही ठाऊक नाही. म्हणून माझं नाव सत्यकाम आणि मी जबाला हे माझ्या मातेचं नाव, एवढंच मला ठाऊक आहे आणि हेच मातेनं मला तुम्हाला सांगायला सांगितलं आहे. यावर तिथे आता
हे जे आचार्य अत्यंत श्रेष्ठ प्रतीचे आचार्य असले पाहिजेत, त्याने सांगितलं की तू ब्राह्मणच असला पाहिजेस, तू ब्राह्मणच आहेस. कारण स्वतःबद्दलचं इतकं अप्रिय बोचणारं, ज्याच्यामुळे समाजात कुणाला तुच्छता आणि घृणा लोकांची सहन करावी लागेल, अशा प्रकारचं स्वतःबद्दलचं सत्य तू अगदी सहजपणे, निष्कपटपणे सरळ सांगितलेलं आहे. तुला असं नाही वाटलं की मग मला आता इथे ऍडमिशन मिळणार नाही, मी जर खरं सांगितलं तर. हल्ली आपल्याकडे असतं ना, खरं सांगितलं तर कदाचित ऍडमिशन मिळणार नाही म्हणून खोटं काहीतरी लिहून द्यायचं म्हणजे ऍडमिशन मिळेल. तर हाही आता त्यातलाच भाग आहे. प्राचीन काळी हा ऍडमिशन घ्यायला गेलेला आहे तिथे, आणि आपल्याबद्दलचं असं सत्य त्याने अगदी स्वच्छपणे सांगितलं की असं असं झालेलं आहे. आता ह्या बाबतीत कितीतरी प्रकारचे सामाजिक प्रश्न आपल्या मनात येतील की काय बरं हे अशा प्रकारचं एक लाजिरवाणं असं स्वतःबद्दलचं सत्य सांगितलेलं आहे. परंतु ते लाजिरवाणं एका सामाजिक परिस्थितीमुळे होत असतं. आता बघा की समाजाचे एक नीतीचे मानदंड वगैरे असतात. ते नीतीचे मानदंड आता काही ठराविक ठोकेबाज पद्धतीने तयार केलेले असतात. त्यात अनेक लोक त्याच्यातून बाहेर पडतात, म्हणजे त्या मानदंडांमध्ये त्यांना बसवता येत नाही. ते काही वाईट असतात असं नव्हे, किंबहुना अनेक समाजामध्ये प्रतिष्ठा प्राप्त केलेले लोक त्या मानदंडात बसत असले तरी विशेष नैतिक असतात असं नव्हे. त्या चौकटीत ते बसतात एवढंच. त्या चौकटीत बसल्यामुळे त्यांना नीतिमान असं म्हटलं जातं, आणि पैसा असला की त्या पैशाच्या आधारे सगळेच नीतिमान बनतात. मग काय वाटेल ते करा. ते संस्कृतमध्ये सुभाषित आहेच तसं की त्याला यस्यास्ति वित्तम स नरक कुलीनः वगैरे वगैरे. तर परंतु ज्यांना हे असं काही साधन उपलब्ध नाही आणि त्यांच्या जीवनामध्ये मग सामाजिक दृष्ट्या बघितलं तर अनेक प्रकारच्या ज्या सामाजिक मानदंडांच्या विपरीत अशा गोष्टी आहेत, अशा घडतात. अशा त्याला काही पर्याय नसतो. तर तिथे ती गोष्ट जरी समाजाद्वारे तिरस्कृत होत असली तरी त्यात विशेष अनीतिमान असं काय आहे याचा विचार केला तर दिसतं असं काही विशेष नाही. फारसं काही विशेष अनीतिमान असं काही आहे असं नाही त्याच्यामध्ये. आपल्याला धक्का बसणारी गोष्ट आहे, पण काय जर जरा थोडासा खोलात जाऊन विचार केला की याच्यामध्ये अगदी नक्की नेमकं अनैतिक असं काय आहे. ती नीती आणि अनितीचा एक फक्त हे सांगितलेलं आहे महाभारतामध्ये की बघा की तुम्ही दुसऱ्यावरती जर उपकार करायला गेलात, दुसऱ्याचं भलं करायला गेलात तर ते आहे पुण्य, आणि परपीडन करायला गेलात तर ते आहे पाप. ही नीतीची एक अगदी सरळ साधी आणि सर्वत्र लागू पडेल अशी व्याख्या आहे की तुम्ही इतरांना पीडा द्यायला गेलात तर ती आहे अनीती, आणि इतरांचं भलं करायला गेलात तर ते आहे नैतिक पुण्यकारक असं वर्तन. तर इकडे मला ते हे आठवतो, एक जॉर्ज बर्नार्ड शॉचं ते नाटक आहे पिग्मॅलियन म्हणून. त्याचं मराठी ती फुलराणी असं रूपांतर पण झालेलं आहे. त्यातला एक प्रसंग आहे की तो त्या मुलीचा, जी मुलगी ती फुलं विकणारी, ती त्या प्राध्यापकाकडे जाते, हे शिकवणाऱ्या संभाषण कला शिकवणाऱ्या प्राध्यापकाकडे, कसं उच्चार करायचा, कसं बोलायचं वगैरे. आणि मग ती तिकडे गेल्यानंतर तिचा बाप तो आपला असाच समाजात जरा बहिष्कृत असा मानला गेलेला गरीब आहे, आणि तो मग या प्राध्यापकाकडे येतो. माझी मुलगी तुमच्याकडे आहे हो, तुम्ही ठेवली आहे माझ्या मुलीला. आणि मग हा म्हणतो घेऊन जा मग तिला. हा आलेला असतो पैसे मागायसाठी की माझी मुलगी आहे तुमच्याकडे, आता काही पैसे द्या. तो सांगू लागतो मी बघा तिला लहानपणापासून वाढवली, मोठी केली, आता ती चांगली येतात म्हणून ती आता तुमच्यासारख्यांच्या घरी येते बघा. तर
हा प्राध्यापक मग चिडतो. त्याचे आपले जे काही हे असतात, काय तुला काही नीतिमत्ता नाही, तुला चिडून विचारतो, तुला काही नीतिमत्ता नाही. आणि हा स्वच्छ सांगतो, परवडत नाही हो साहेब, परवडत नाही. तर सगळ्यांनाच परवडणाऱ्या अशा ह्या गोष्टी नसतात. तर हे सत्य त्या बालकांनी सांगितल्याबरोबर हे आचार्य म्हणतात, तू नक्की ब्राह्मण असला पाहिजेस. कारण ब्राह्मणत्वाचं लक्षण काय आहे, तर सत्य भाषण. अगदी निष्कपटपणे सत्य भाषण हा मनुष्य करत आहे. सरळ मनाचा आहे. सरळ मनाचा असणं हे ब्राह्मणत्वाचं लक्षण आहे. मन सरळ आहे, मनामध्ये कपट नाही, मनामध्ये काहीतरी लपवाछपवी करून काहीतरी दुसरंच सांगायचं अशा प्रकारचा भाव नाही. आणि म्हणून त्यांनी म्हटलं की इतकं स्पष्ट भाषण न एतद ब्राह्मणो विवक्तुम अर्हति. इतकं ब्राह्मणांच्या शिवाय असं इतकं स्पष्ट सरळ भाषण दुसरा कोणी करू शकणार नाही. मी आताच तुझी मुंज करतो. उपनिषदात अगदी ते गोष्ट एक एक दोन दोन शब्दात सांगितलेलं आहे. त्यांनी सांगितलं, चला त्या उपनयनाच्या ह्या कार्यक्रमासाठी, उपनयन करण्यासाठी ज्या काही सामग्री समिधा घेऊन या. आणि त्या समिधा आणून त्याचं उपनयन करण्यात आलं. त्याला आता या आचार्य कुलात प्रवेश मिळालेला आहे. आता आचार्य कुलात याला प्रवेश मिळाला. स्वामी विवेकानंद सांगतात इथे बघा की इथे ब्राह्मणत्वाचं लक्षण सांगून दिलेलं आहे. कुठल्या कुळात जन्म झाला, तुमचे आईबाप कोण होते वगैरे ह्या गोष्टी गौण आहेत. आपण किती सत्याचरण करतो याच्यावरती आपण कितपत ब्राह्मण आहोत हे अवलंबून असतं. मग आपला जन्म कुठल्याही कुळात झालेला असे ना का, आध्यात्मिक दृष्टीनं आपलं ब्राह्मणत्व केवळ याच्यावरती अवलंबून असेल की हा सत्याचरणाचा गुण आपल्यामध्ये कितपत उतरलेला आहे. म्हणून त्याला हे झाल्यानंतर त्याचं समिधा इत्यादी हे घेऊन झालं. आता तो तिथे प्रविष्ट झालेला आहे गुरुकुलात. आता त्याचं शिक्षण सुरू झालं. शिक्षण सुरू झालं म्हटल्यावर काय की आपली आता अशी अपेक्षा असेल की ठीक आहे, मग तो गुरुजींनी त्याचे वर्ग घ्यायला सुरुवात केली. त्याला अनेक कुठल्या कुठल्या उपनिषद आणि काय व्याकरण वगैरे सगळे ग्रंथ शिकवायला सुरुवात केली. तो वर्गात इतर सगळ्या विद्यार्थ्यांच्या बरोबर बसू लागला, संथा घेऊ लागला इत्यादी. नाही, असं काहीच घडलं नाही बघा. शिक्षणाची पद्धत अत्यंत वेगवेगळ्या प्रकारची असते. कितीतरी प्रकारे मनुष्याला शिक्षण दिलं जाऊ शकतं. ह्या विद्यार्थ्यासाठी शिक्षण द्यायचा एक सुंदर उपाय गुरुजींनी काढला होता. तिथे त्यांच्याकडे आता पुष्कळशा गायी असतील, तिथे आश्रम आहे, त्यावेळेस गायी, आणि त्यातल्या त्यांनी 400 निवडक गायी काढल्या. निवडक म्हणजे ज्या भाकड आहेत, ज्यांना आता अधिक काही आहाराची आणि जास्त त्यांची काळजी घेण्याची आवश्यकता आहे, अशा 400 गायी निवडण्यात आल्या. आणि ह्या सत्यकामाला ते म्हणाले की बघ, ह्या 400 गायी घे आणि यांची नीट जोपासना कर, यांची काळजी घे. सत्यकामाने म्हटलं ठीक आहे गुरुजी, ठीक आहे. आणि तो या सगळ्या 400 गायींना घेऊन निघाला, असा निर्धार करून की ह्यांच्या ह्या 400च्या 1000 होतील तेव्हाच मी परतेन. आणि मग कुठे गेला तो, तर जिथे विपुल असा चारा उपलब्ध होता, पुष्कळ पाणी होतं, चारा होता, अधिक चांगलं असं त्या गायींना भटकण्यासाठी चांगली जागा होती, अशा प्रकारच्या वनामध्ये तो निघून गेला. आता बघा की ज्ञान मिळवायचे कितीतरी साधनं असतात. एक साधन आपल्याला सांगितलं जातं कर्मयोग, की तुम्ही आपापल्या कर्मानं परमेश्वराची उपासना करा. जे जे काय काम तुमच्या वाट्याला आलं असेल ते काम श्रेष्ठ आहे,
त्या कामाचं नीट पालन करून ते काम नीट प्रकारे करून आपलं अंतःकरण शुद्ध होत असतं. अमुकच काम केलं पाहिजे असं नाही. स्वामी विवेकानंदांचं जे कर्मयोग नामक पुस्तक आहे त्यात आपण बघाल, त्यातला दुसरा अध्याय आहे की आपापल्या कार्यक्षेत्रात कोणीच कनिष्ठ नाही. ते पुस्तक एक अप्रतिम हे आहे बघा. अगदी आधुनिक भाषेमध्ये प्राचीन सत्य इतकी सुंदर रीतीने मांडलेली आहेत, आपल्याला सहज आपल्या मनाला भिडतील अशा प्रकारे त्या गोष्टी तिथे सांगितलेल्या आहेत. म्हणतात स्वामी विवेकानंद तिथे की बघा, कर्माचे जे दोन भाग पडत असतात, एक भाग आहे त्याचा बाह्य प्रकाश आणि दुसरा आहे त्याच कामाचा आपल्या स्वतःवर होणारा परिणाम. आपलं चारित्र्य त्या कर्मातून घडत असतं आणि तो भागच साधकाच्या दृष्टीनं महत्वाचा असतो. कर्माचा बाह्य परिणाम जो आहे तो महत्वाचा आहे एका वेगळ्या अर्थाने, दुसऱ्या दृष्टीनं महत्वाचा आहे. परंतु तो जो परिणाम आहे कामाचा, तो त्याचा काय जे काही बाह्य फल होईल ते होईल, परंतु ते काम सुरू असतानाच ते काम कर्त्यालाही घडवत असतं. त्या करणाऱ्यावरतीही त्या कामाचा प्रभाव पडत असतो, त्या कामातून त्याचं चारित्र्य घडत असतं. हा जो कर्मातला भाग आहे त्याच्याकडे इथे स्वामीजी लक्ष वेधतात. आणि हा जो भाग आहे हा कशावर अवलंबून असतो? बाह्य भाग आहे तो तुमच्या हातात कुठलं काम आहे याच्यावरती ठरत असतो. म्हणजे समजा तुमच्याजवळ जर स्वयंपाक करण्याचं काम असेल तर किती स्वयंपाक केला, किती लोकांना खाऊ घातलं, काय चांगला झाला की वाईट झाला, लोकांनी आनंद व्यक्त केला की काहीतरी बनवलंय, काय बनवलंय आवडलं नाही असं म्हटलं, तर हा सगळा झाला बाह्य परिणाम. कोणी दुसऱ्याने आणखीन काही फुलाचा बगीचा करायचं काम आहे, कोणी शाळेत शिकवत आहे, कोणी आणखीन काही कामं करीत आहे. तर ती बाह्य त्याच्यातले ज्या गोष्टी आहेत त्या अर्थातच भिन्न आहेत, परंतु जो आंतरिक परिणाम व्हायचा आहे तो हे कुठलं काम आहे ह्याच्यावरती अवलंबून नसतं. तो परिणाम तुम्ही कुठलं काम करता ह्याच्याशी त्याचा संबंधच पोचत नाही. तर तुम्ही ते जे काही काम करतात ते कुठल्या वृत्तीनं करता ह्याच्यावरती तो आंतरिक परिणाम अवलंबून असतो. बाहेरून त्या कामाचे आकार अर्थातच भिन्न राहतील, परंतु त्या कामामागची जी वृत्ती आहे, जो बोध आहे, त्याच्यावरनं ठरतं की तो आंतरिक परिणाम तुमच्यावरती कसा होईल. काम आपल्याला घडवतं. काम करणारी जी व्यक्ती आहे ती त्या कामातून घडत असते आणि ह्याच्यावरतीच कर्मयोगात लक्ष दिलं जात असतं. आपण काम करतोय तर त्या कामातून आपण किती चारित्र्यवान होतो ह्याच्याकडे कर्मयोग लक्ष पुरवतो. आणि मग जर कुठलं काम आपण करतो ह्याच्यावरती हे अवलंबून नाही, तर मग जे कुठलंही काम आपल्या वाट्याला आलेलं असेल, आपल्या एकंदर प्रकृतीनुसार जे काम आपल्या वाट्याला आलं असेल ते काम आपण योग्य वृत्तीनं केलं तर मग आपलं चारित्र्य त्याच्यातून घडतं, आपण त्याच्यातून चरित्रवान होऊन जातो. म्हणून कुठल्याही बाबतीत हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की आपापल्या कार्यक्षेत्रात काही कोणीच कनिष्ठ नाही. हे दुसरं प्रकरण आहे त्या ग्रंथाचं, की आपल्याला कुठलंही कर्म वाट्याला आलं असेल, आपण काही त्या कर्मामुळे कनिष्ठ किंवा श्रेष्ठ ठरत नाही. आपण ते कसं करतो याच्यावरनं ती श्रेष्ठता आणि कनिष्ठता ठरत असते. कुठल्या वृत्तीनं करतो याच्यावरती त्याची श्रेष्ठता कनिष्ठता ठरत असते. म्हणून हे सगळ्या प्रत्येक कर्मामध्ये कुठलंही काम असो त्याच्यामध्ये आपल्याला चारित्र्यवान बनवण्याची सारखीच शक्ती, समान शक्ती साठवलेली आहे. त्यातला जो फरक पडतो तो केवळ इतक्यामुळेच की आपण ते कुठल्या वृत्तीने करायला जातो. जर आपण त्याच्याकडे सेवावृत्तीनं ते करायला गेलो तर एका प्रकारे आपले चारित्र्य घडेल. त्याच्यामध्ये आपला स्वार्थ असला तर ते वेगळ्या प्रकारे होईल, त्या आपल्यावरती परिणाम त्याचा वेगळ्या प्रकारे होईल. त्यात जर भगवत चिंतन असलं
तर मग आणखीन एक वेगळा परिणाम त्याच्यातून निष्पन्न होईल. तर हे अनेक परिणाम जे त्याचे होत असतात ते केवळ त्याच्या मागच्या वृत्तीवर अवलंबून असतात, कामाच्या बाह्य रूपावरती नव्हे. आता हा विद्यार्थी शिकायला आलेला आहे, गुरूंनी त्याची एवढी स्तुती केली आहे की हो तू सत्य भाषण केलंयस, तू ब्राह्मणच असला पाहिजेस, हे सगळं त्याला सांगितलं आहे. आणि मग आता आपल्याला वाटेल की त्याने कुठल्या तरी चांगल्या अध्ययनाचं वगैरे काम दिलं असतं, पुस्तकं वगैरे वाचायला दिली असती. नाही, गुराख्याचं काम दिलं हो चक्क. म्हणजे काय, थोडक्यात काय की ब्राह्मण आहेस म्हटलं आणि काय करायला सांगितलं, चल गाई घेऊन जा तिकडं, चाल त्यांना, आणि इतक्यात यायची काही गरज नाही. तर ह्यांनी ठरवलं की त्या 1000 होतील तेव्हा, म्हणजे इथे भाष्यात शंकराचार्यांनी म्हटलंय की म्हणजे बराच काळपर्यंत तो हे कार्य करीत होता. मोठा काळ मध्यंतरी गेला. इथे पुन्हा एक साधनेतला महत्वाचा भाग सूचित केलेला आहे की हे दीर्घ काळपर्यंत चिकाटीनं ही साधना सुरू ठेवावी लागते. 1-2 दिवसात लगेच काहीतरी होईल असं नाही. आपल्याला वाटतं ताबडतोब झालं पाहिजे. आज मंत्र दीक्षा घेतली, काय हो कालपासून मी जप करतोय अजून काहीच झालं नाही, तर इतक्या घाईघाईनं काही होणार नसतं. आणि सारखं तपासून बघायची वृत्ती बरोबर नाही की किती बरं माझी प्रगती झाली. किती त्या ह्याच्यात आमच्याकडे एकदा स्वामी चेतनानंदांचं भाषण झालं होतं प्रॉव्हिडन्सला, की मेजरिंग द स्पिरिच्युअल प्रोग्रेस असं काहीतरी त्याचं शीर्षक होतं, की कशी ती मोजायची, स्पिरिच्युअल प्रोग्रेस मोजायचे काही मापदंड आहेत का. आणि त्यांनी सांगितलं, मला हा विषय सुचला एका त्या टेलिव्हिजनवरती त्या ऍडव्हर्टाइजमेंट्स देतात, त्या जाहिरातीमध्ये असतं ना, जसं की वजन कमी करण्याचं काहीतरी औषध आहे, तर त्याच्यात ते दाखवतात. पूर्वी म्हणजे ते असं बुवा किंवा बाई अशी गळीलठ्ठ दाखवलेली असते आणि त्याच्यानंतर मग अशी शिडशिडीत असं चित्र समोर येतं, आधी आणि नंतर. तर असं म्हणे आध्यात्मिक याचं की पूर्वी असा होता, नंतर असं काही 2 फोटो दाखवता आले असते तर बरं झालं असतं, आधी आणि नंतर. आणि ताबडतोब परिणाम हवा असतो की लवकर झालं पाहिजे. तर हे एक सांगतात की माकडांची गोष्ट होती की एका बगीच्यामध्ये छान माळी होता आणि त्याच्यात त्या बगीच्यात पुष्कळ माकडं होती, पण ती आपली त्याची मित्र होती, मायाची मित्र होती. आणि एक दिवशी मायाला काही कामासाठी जायचं होतं, पण आता बगीच्याचं सगळं पाणी बिणी कोण देणार. तर त्या माकडांच्या प्रमुखानं सांगितलं की काय काळजी करू नका, तुम्ही आता 1 आठवडाभर जाणार म्हणता, काय हरकत नाही, आम्ही पाणी देतो ना, सांगा ना तुम्ही की पाणी कुठे किती द्यायचं, आम्ही दिलंच. समजा आता आपण मित्र आहोत इतके दिवसापासूनचे, एवढं साधं आम्हाला जमणार नाही की काय, माकडं असलो म्हणून काय झालं. तर एवढं साधं पाणी देणं आम्हाला जमणार नाही. आणि मग तो माळी त्यांच्यावरती विसंबला आणि मग 1 आठवड्याभराने परत आला. तर त्या बगीच्यातल्या सगळ्या रोपांची म्हणजे अगदी वाताहत झालेली होती. त्यांनी विचारलं, तुम्हाला मी पाणी द्यायला सांगितलं होतं, तुम्ही कबूल केलं होतं, हे काय. हो म्हणे, आम्ही बरोबर नेमाने पाणी देत होतो आणि मग आम्ही पाणी दिल्यानंतर असं उपटून बघत होतो पाणी आजपर्यंत पोचलं की नाही. तर आपल्यालाही अशी सवय असते, थोडेसं पाणी म्हणजे थोडीशी आध्यात्मिक साधना काहीतरी केली की पोचलं की नाही बुवा, आपण किती आपली प्रगती झाली. तर आणि त्याच्यामुळे काय जी काय प्रगतीची शक्यता असते ती सुद्धा नाहीशी होते. तर म्हणून दीर्घ काळपर्यंत करत राहिलं तर परिणाम ते पोचलं की नाही हे फळावरनं आपोआपच कळतं. ते असं उपटून बघायची गरज नसते की काय कितपत पाणी तिथे पोचलं. तर तिथे सांगितलेलं आहे पतंजलींच्या योगसूत्रांमध्ये की सतु दीर्घकाल नैरंतर्य सत्कारा सेवितो दृढभूमी, की ते ह्या साधकाची तेवढी दृढभूमीवरती येण्यासारखी, ध्यानाच्या त्या दृढभूमीवरती येण्यासारखी प्रगती व्हायला दीर्घ काळपर्यंत निरंतर
जे बराच काळ, आणि तेही मध्ये मध्ये आपले गॅप देऊन असं नव्हे, मध्ये मध्ये मी जरा ब्रेक घेतो साधनेपासून असं नाही, म्हणून सांगितलं नैरंतर्य, निरंतरता पाहिजे त्याच्यामध्ये. आणि सत्कार पाहिजे, म्हणजे त्याच्यात पूजेचा श्रद्धेचा भाव पाहिजे. ते काय तुम्हाला म्हणजे दुसऱ्या कोणासाठी आपण करत नाही, कोणीतरी डोक्यावरती ओझं लादलेलं आहे म्हणून करायचं अशातला भाग नाही. आपल्याच उन्नतीसाठी आपण हे करीत आहोत असा पूजेचा श्रद्धेचा भाव घेऊन केल्यावर मग कुठे मनुष्य एका दृढभूमीवरती आरूढ होत असतो. तर अशा रीतीने इथे बघतो आपण की हा सत्यकाम बराच काळपर्यंत त्या गायींची सेवा करीत होता. आता गायींची सेवा करत होता आणि त्या जंगलातल्या अनेक गोष्टींशी त्याचा परिचय झाला होता. सगळं काही आता त्याचं कार्य सुरू होतं. आणि असं सुरू असताना आता मग एक वेळ आली की त्याने जे ठरवलं होतं, ह्या गायी जोपर्यंत 1,000 होणार नाहीत तोपर्यंत काही मी आता परत येणार नाही. तर मग आता बराच काळ लोटल्यावर त्या 1,000 झाल्या. आणि मग त्यांच्यापैकी जो एक तिथे हा होता, वृषभ होता, बैल होता, त्या बैलानं त्याला म्हटलं सत्यकामाला की आता आम्ही 1,000 झालो आहोत. ते आता बैलांची भाषा त्याला तोपर्यंत कळू लागली होती. बघा की साहचर्यानं आपल्याला हळूहळू प्राण्यांचं वगैरे सगळं कळू लागतं. ते आता बघा ना, ते ज्यांच्या घरी कुत्री बित्री असतात, दुसऱ्यांना वाटतं साधं कुत्रा आहे मग त्यांना चालत नाही. आमच्याकडे तिथे एक मुलगी येते प्रॉव्हिडन्सला, तिला जर म्हटलं काय तुझं कुत्रं कसं आहे, नाही कुत्रं नाही, ती छोटीशी मुलगी आहे माझी, तिचं असंच म्हणणं, छोटीशी आणि सुंदर मुलगी आहे असं म्हणणं आहे तिचं. की आता त्याच्यावरती अशा प्रकारचा एक घनिष्ठपणाचा संबंध येऊन जातो ज्याची तुम्ही सेवा करत आहात त्याच्याशी. आणि मग त्या बैलांच्याकडनं म्हणून त्याला कळलं की आता आपण 1,000 झालो आहोत आणि आता आपण म्हणून परत जायला निघू. पण बैल म्हणाला त्याला की सत्यकाम, आम्ही 1,000 झालो आणि आता मी तुला ब्रह्माचं 1/4 एक पाद, ब्रह्मणश्च ते पादम ब्रवाणी ती, मी तुला परब्रह्माचा 1/4 इथे सांगतो. आता ब्रह्माचे काही भाग पडतात का, असं 4 भाग पडले असा अर्थ होत नाही याचा, परंतु त्याच्याबद्दलचा एक थोडंसं ज्ञान मी तुला देऊ इच्छितो. आणि तिथे सत्यकाम म्हणतो हो सांग ना. आता त्याला बैलातून मग परब्रह्माचा एक भाग त्याला ज्ञात होतो. काय तर तिथे तो सांगतो बैल त्याला, तस्मै उवाच प्राची दिक्कला, प्रतीची दिक्कला, दक्षिणा दिक्कला, उदीची दिक्कला, एष वै सौम्य चतुष्कलः पादो ब्रह्मण प्रकाशवान नाम. पूर्व दिशा, पश्चिम दिशा, दक्षिण दिशा, उत्तर दिशा, हे सगळे ते म्हणतात की ह्या सगळ्या दिशा ह्या ब्रह्माचाच भाग आहे. ब्रह्माच्या ह्या भागाचं नाव प्रकाशवान असं आहे. आता हे ज्ञान त्याला मिळालं, त्या बैलाकडनं मिळालं. स्वामी विवेकानंद म्हणतात या ठिकाणी की बघा, त्याला जे वाटत होतं बैलाकडून त्याला ज्ञान मिळालं. आपल्याला वाटेल बैल कसं हे ज्ञान देऊ शकतो बरं. स्वामीजी म्हणतात की ते त्याच्या आतमध्ये होतं, ते प्रगट झालं. त्याच्या आतमधनंच ते ज्ञान येत होतं. त्याला वाटत होतं की ते बाहेरनं कोणीतरी त्याला सांगत आहे. बघा मित्र हो, की ज्याची आपण उपासना करतो तिथून ते ज्ञान आपल्यामध्ये आपल्यासमोर प्रगट होतं. आपण म्हणू बैलाकडनं कसं प्रगट होईल हो. आता बघा ना की कोणी जर विठ्ठलाच्या मूर्तीची उपासना करत असेल, मूर्तीसमोर बसून तिथे चैतन्य आहे असं समजून, तिथेच परमात्मा आहे असं समजून
त्याची जर उपासना करत असेल तर त्याला तिथून प्राप्त होतं. सगळीकडे ते आतमधनच येत असतं, परंतु असं वाटत असतं की माझ्या या उपास्यापासून मला मिळालेलं आहे. आणि तसंच मग जर त्या विठ्ठलाच्या मूर्तीपासून येऊ शकतं तर ते बैलापासून का नाही येणार? ज्याची आपण उपासना करतो तिथून ते आपल्याला येत असतं. तिथे आपण काय की त्याची सेवा केल्यामुळे आता ते तिथे जागृत होत असतं. ज्याची आपण ब्रह्मरूपानं सेवा करू तिथे ते ज्ञान प्रगट झालं असं आपल्याला वाटत असतं, पण ते येत असतं नेहमी आपल्या आतूनच. प्रत्येकाच्या आत ज्ञान तिथे वसलेलं आहे, तिथे आहेच ते फक्त त्याच्यावरचं आपल्याला जे आवरण आहे तेवढं दूर सारायचं असतं. आणि त्याचं एक उपासनेसाठी आपल्याला जी प्रतीकं लागतात, कुठलंही प्रतीक वापरता येऊ शकतं. अमुकच प्रतीक वापरलं पाहिजे अशी काही अट नाही. ज्याला ज्याच्या दृष्टीनं जे सोयीचं आहे ते प्रतीक त्यानं वापरावं. दुसरी एक गोष्ट इथे सूचित झालेली आहे की उपासना म्हणजे काही ठरीव अर्धा तास, पाऊण तास, 1.5 तास, 2 तास वगैरेच असली पाहिजे असं काही नाही. सांगितलं गेलं आहे की सदोदित दिवसातले 24 तास आपण उपासना करायला हवी, पूजा करायला हवी, साधना करायला हवी. तर हे 24 तास म्हणजे मग जे काही काम आपण करतो त्याला उपासनेचं रूप द्यायला पाहिजे. जे काही जेव्हा करत असू ते करणं उपासना व्हायला हवं. आणि ते कसं होतं हे अगदी व्यावहारिक असं शास्त्र आहे की ते कार्य उपासना सहज होऊ शकतं जर त्याला आपण भगवंताशी जोडलं तर. जर तीच गोष्ट फक्त वृत्तीत बदल आहे बघा, जर ती मला काहीतरी त्यातनं पाहिजे, मला पैसे पाहिजेत किंवा मला इतर काही वस्तू पाहिजे याच्यासाठी केलं तर तो झाला भोग. आणि जर भगवंतावरच्या प्रेमातनं केलं तर ते झालं भक्ती. आणि कुठल्याही कामाला हेच लागू पडतं. समजा आपण पूजा करीत आहोत, काय करतो बाहेरनं बघितलं तर काय सुरू आहे तिकडे की काय फुलं घेतली आहेत, वाहत आहे, काहीतरी काम सुरू आहे की नाही. फुलं घेऊन ठेवत आहे, काही कपडा घेऊन त्यांना पुसत आहे, उदबत्ती लावून असं दाखवत आहे. काय त्याला आपण पूजा म्हणतो, पण काहीतरी क्रियाच आहे की नाही. ती क्रिया पूजा कशामुळे घडते, त्या क्रियेची पूजा कशामुळे होते. ती जी बाह्य क्रिया आहे की काय चंदन लावत आहे, नाहीतर फुलं वाहत आहे, ह्या सगळ्या नाना क्रियांना पूजा हे नामाभिधान कशामुळे प्राप्त होतं तर त्याच्याशी संबंधित अशा भक्तीमुळे. जर त्या गोष्टी भक्तीनं केल्या, नाना प्रकारची कामं केली जातात जग आपण करत असतो, तेही एक काम म्हणून वाटतं. पुष्कळदा पूजा लोक करतात, सकाळी पूजा करायची असते, एक काम झालं आटोपलं, पूजा आटोपली, एक काम पूर्ण झालं, तर ते मग एक काम होऊन जातं. आणि म्हणून आपण जे म्हणतो की मी बघा इतके वर्ष पूजा करत आहे, अजून कसं काय काही फरक नाही पडला. आपण पूजा केली की काम करत होतो हे तिथे तपासून पाहणं गरजेचं आहे बघा. आणि जर पूजेचा तो तसा भाव असला तर मग कुठलंही काम हे त्या पूजेसारखं होऊ शकतं. जर आपण स्वयंपाकघरात दिवसभर स्वयंपाक करायचंच काम असलं तर ती पूजा होऊन जाते. जेव्हा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे म्हणून करतो तर मग वाटतं की हे पूजेशी संबंधित काम आहे. परंतु इतक्या सगळ्या नाना लोकांना जेवायला घालायचं, त्यांच्यामध्ये असलेल्या परमात्म्याला खाऊ घालत आहे असं म्हटलं, असा भाव ठेवला की ते दैनंदिन स्वयंपाकाचं काम देखील पूजा होऊन जातं. म्हणून ते पूजा होणं हे काही कुठलं काम आहे ह्याच्यावरती अवलंबून नाही, तर कुठल्या वृत्तीनं केलं जात आहे ह्याच्यावरती अवलंबून आहे. आणि ह्याला मग अशा रीतीने ब्रह्माचं 1/4 असं ज्ञान या बैलाकडनं मिळालं की सर्वत्र चारी दिशांनी म्हणजे सगळीकडे तू जे जे काही बघत आहेस ते सगळं प्रकाशवान म्हणजे परब्रह्माचाच प्रकाश आहे. तेच ह्या नाना रूपाने चारी दिशांना जे जे बघितलं जात आहे ते चारी दिशांनी हा परब्रह्माचाच प्रकाश
दिसत आहे तेच आपल्या समोर प्रगट होत आहे. आपल्या समोर आपण बघतो एखादी गोष्ट आहे असं आपल्याला जाणवतं, तर ते जाणवणं म्हणजे काय, ते आपल्या चैतन्यात प्रकाशित होणं आहे. आणि काय प्रकाशित होत आहे? परब्रह्मच प्रकाशित होत आहे. परब्रह्मच ती एकमेवाद्वितीय सत्ताच ह्या रूपानं प्रकाशित होत आहे. तर ती रूप वेगवेगळी असतील, पण तो सगळा प्रकाश त्या परब्रह्माचाच आहे. जसं केनोपनिषदात, तेही सामवेदीय तलावकार शाखेचंच उपनिषद आहे, तिथे ही गोष्ट स्पष्ट केली आहे सुंदर रीतीनं की प्रतिबोध विदितम मतम. हे परब्रह्म म्हणजे कुठे आहे बरं? प्रतिबोध, प्रत्येक बोधामध्ये तेच तुम्ही बघत आहात ना. जेव्हा तुम्ही कशालाही बघता आहात तेव्हा खरोखर वस्तुतः तिथे काय असतं? तर परब्रह्मच असतं. एक सिनेमा बघत आहात तर चित्र समोर येत आहेत आणि तिथे जर तुम्ही विचारलं की का हो पडदा काय मला दिसत नाही आहे, पडदा कुठे आहे बरं? पडदा, सिनेमातला पडदा कुठे आहे? मला समोर कोणीतरी बाई दिसते, कोणी बुवा दिसतो, गाड्या धावताना दिसतायत, डोंगर दिसतायत, लढाई सुरू आहे कुठे कुठे असं दिसतंय. हे सगळं मी सिनेमात बघत आहे आणि पडदा कुठे आहे? अरे बाबा, तू त्या पडद्याच्या समोरच बसलेला आहेस. तोच पडदा तुला ह्या चित्रामधून दिसत आहे, त्या चित्रामधून दिसत आहे. तिथे जे तुला एक बाई म्हणून दिसतंय ते पडदाच त्या बाईसारखा दिसतो, एवढंच. तिथे तुला एक युद्ध दिसत आहे सुरू असलेलं, तो पडदाच त्या युद्धाच्या चित्रासारखा दिसत आहे. तू प्रत्येक बोधाच्या स्फुरणातून त्याचाच वास्तविक बोध प्रगट होत आहे. हे जसं आपण त्या सिनेमाच्या बाबतीत आपल्याला कळतं, तसंच ह्या मोठ्या सिनेमाच्या थिएटरात आपण बसलो तसं समजू. हल्ली ती असतात ना मोठी मोठी आयमॅक्स थिएटर्स, तिकडे आमच्याकडे बऱ्याच ठिकाणी आहेत, भारतात सुद्धा आहेत असं ऐकलं की आयमॅक्स म्हणजे मोठं एक पडदा असतो, सबंध चारी बाजूनी तो पडदाच असतो. आणि तिथे बसल्यावर सगळं ते काही जणू सगळं खरोखरच आपल्या जवळ घडतंय असं वाटू लागतं तिथे. म्हणून सावधानीच्या सूचना असतात त्याच्याबद्दल की ज्यांना असं हृदयविकार वगैरे आहे त्यांनी इथे बसू नये, त्यांना त्रास व्हायची शक्यता आहे. कारण खरोखरच ते बॉम्ब आपल्या समोरच फुटला असं वाटू लागतं, किंवा ते रेल्वे गाडी आता आपल्या अंगावरनच जाणार असं वाटू लागतं. तर म्हणून हे असं सुंदर आयमॅक्स थिएटर आहे असं समजावं. आणि आपण सगळी त्या पडद्यावरची चित्र आहोत. त्यातनं ह्या सगळ्यातनं तो परब्रह्मरूपी पडदाच फक्त अभिव्यक्त होत आहे. तोच फक्त खरा आहे. चित्र खरं असतं का तिथे? तिथे काही तुम्ही खूप कोणी तुम्हाला वाटलं की जरा तिथे ते जाऊन युद्ध थांबवावं तिथलं, तर काय होईल? तुम्ही तिकडे ते कोणाच्या हातातली बंदूक काढून घ्यायला गेलात तर त्या पडद्यालाच तुमचा स्पर्श होईल, कारण तिथे पडदाच खरोखर आहे. तसंच या सगळ्या नामरूपांमध्ये फक्त तो परमेश्वरच सत्य आहे. म्हणून सांगितलं हे त्या परब्रह्माचं प्रकाशवान असं नाव आहे की ह्या सर्व तुम्हाला जिथे जिथे म्हणून प्रकाश दिसतो तिथे तिथे तो प्रकाशवान परमात्माच प्रगट होत आहे. आणि मग त्या बैलाने त्याला सांगितलं, बरं मी तुला एक चतुर्थांशच सांगितलं, आणि सांगितलं की जो याची अशा प्रकारे प्रकाशवान म्हणून उपासना करीत असतो तर तो सगळ्या प्रकाशवान लोकांवर विजय प्राप्त करतो. म्हणजे त्याला या सगळ्या दृश्याचा अर्थ समजतो, त्याने तो विचलित होत नाही. ह्याला म्हटलेलं आहे की त्या सर्व लोकांवर विजय प्राप्त करतो. आणि मग त्याला सांगितलं की तुला आता एक चतुर्थांश ज्ञान मिळालंय, आता पुढचं मिळणार नाही का? नाही, मिळेल, पण दुसऱ्या कुणाकडनं मिळेल. अग्नी तुला पुढचा एक पाद सांगेल, अग्नीकडनं तुला ते मिळेल. आणि मग सत्यकामाने ते ऐकलं. तो बैलांना, सगळ्या गायी बैलांना घेऊन आता गुरुकुलाकडे निघालेला होता. आणि संध्याकाळी त्याने तिथे सगळे थांबले असताना अग्नी प्रज्वलित केला. आता
संध्याकाळ झालेली आहे. सगळं तिथे आता रात्री लोक थांबणार आहेत, सगळे गायी थांबणार आहेत तिथे. आणि त्यांनी अग्नी प्रज्वलित केलेला आहे. आता त्या अग्नीमधनं त्याला आवाज ऐकू येऊ लागला की सत्यकाम, ए सत्यकाम. तो अग्नी बोलत आहे. आता बैल निदान आपल्याला वाटतं तसा चैतन्य तरी आहे, काही आवाज तरी काढतो. अग्नी कसा काय आवाज काढणार? पण त्याला बरोबर आवाज ऐकू आला अग्नीमधनं. अग्नी सांगत आहे, ए सत्यकाम, मी तुला ब्रह्मण सौम्य ते पादम ब्रवाणी ते. तुला मी ब्रह्माचा आणखीन एक पाद सांगतो. एक चतुर्थांश त्यांनी सांगितला, मी आणखीन एक चतुर्थांश सांगतो. मग तो म्हणाला, सत्यकाम म्हणाला, हे लक्षणीय आहे इथे की सत्यकाम त्या बैलाला आणि अग्नीला, बरं सांग बैला असं नाही म्हणाला बरं, किंवा सांग अग्नी असं नाही म्हणाला. तिथे त्यांनी वापरलेलं संबोधन त्याची वृत्ती दाखवणार आहे. सांगा भगवान असं म्हणतो. तो बैलाला म्हणालाय बरं, पण म्हणाला भगवान सांगा, म्हणजे ते ज्ञान त्या भगवंताकडनं बैलाच्या रूपाने तो भगवंत आलेला आहे, अग्नीच्या रूपाने तोच भगवंत आलेला आहे. म्हणून त्यांनी त्याला म्हटलंय, हो भगवान सांगा मला. आणि मग त्याला अग्नी सांगू लागला की बघा, तस्मै हौवाच पृथ्वी कला अंतरिक्षम कला देव कला समुद्र कला एष वै सौम्य चतुष्कलः पादो ब्रह्मणः अनंतवान नाम. अनंतवान असं ह्या परब्रह्माच्या भागाचं नाव आहे, ज्याची ही पृथ्वी हा एक भाग आहे, अंतरिक्ष हा आणखीन एक भाग आहे, सगळ्या विभिन्न हे जे द्युलोक आहेत ते त्याचा एक भाग आहे. देव कला, समुद्र कला, समुद्र हा त्याची आणखीन एक कला आहे. तर अशा रीतीने हे 4 कलांचं हे ब्रह्म आहे, ह्याचं नाव आहे अनंतवान. म्हणजे अगदी मोठ्या मोठ्या अनंत अशा गोष्टी तिथे सांगितलेल्या आहेत की ही विशाल पृथ्वी खूप मोठी आहे आणि तो सुद्धा पण त्या एकंदर समग्र अनंत अस्तित्वाचा एक छोटासा किंचितसा अंश मात्र आहे. तसंच ही अंतरिक्ष समस्त हे जे अंतरिक्ष आहे ते त्या अनंत अस्तित्वाचा किंचितसा भाग मात्र आहे. सागर एवढा मोठा समुद्र तोही त्याचा हा एक फक्त किंचितसा भाग मात्र आहे. आणि देवहू ते सुद्धा त्याचं हा फक्त एक अंश तेवढा आहे, छोटासा भाग आहे. तर ह्या भागाचं नाव आहे अनंत. आपण सगळे त्या अनंत अस्तित्वाचे क्षुद्र क्षुद्र असे छोटेसे अंश आहोत, हे इथनं सूचित केलं जात आहे. एकच अस्तित्व आहे बघा जगामध्ये, सगळं काही एकच अस्तित्व आहे, वेगवेगळं नाही. त्याचेच आपण लहान लहान छोटे छोटे भाग आहोत. हे भाग आपण आपल्या मनानंच केलेले आहेत, त्याच्यात काही वास्तविक भाग झालेले आहेत असं नव्हे. जसं श्रीरामकृष्ण सांगतात की कोणी म्हणे गंगेवरती अशी एक दोरी टाकली आणि म्हणाला इकडची माझी गंगा आणि तिकडची तुझी गंगा. तर तसंच आपण भाग करून टाकतो मनाने की हा एवढा मी आणि एवढा तू. आता हे भाग कशामुळे आपण केले बरं? त्याच्यात काही तसं बघितलं ना तर त्याला त्यात काही खरोखर तर्क काहीच नाही त्याला. बस मला असंच जाणवतं की हा मी एवढाच आहे आणि तू हा एवढाच आहे. वास्तविक असे भाग इथे खरोखर पाहता मुळीच नाहीत. मी आपल्याला आव्हान देतो की मी आणि जग ह्याच्यामध्ये एखादी जी आपल्याला सीमारेषा ह्याच्यातली काढून दाखवता येत असेल तर बघा, कुठे मी संपतो आणि कुठे जग सुरू होतं, याच्या ही एक निश्चित सीमारेषा काढण्याचा प्रयत्न करून बघा. आणि तुम्हाला दिसेल लवकरच की अशी सीमारेषा आपल्याला आखता येत नाही. मी कुठे संपला आणि जग कुठे सुरू झालं नेमकं सांगता येत नाही. आणि का सांगता येत नाही? कारण वास्तविक अशी सीमारेषा नाहीच आहे मुळे. अहो असती तरच दाखवता आली असती ना. ती तशी सीमारेषा नसल्यामुळेच ती आपल्याला दाखवताही येत नाही. कुठे मी संपला
आणि कुठे जग सुरू झालं हे आपल्याला सांगता येतच नाही मुळात. आणि तरी देखील शंकराचार्य तिथे ह्या ब्रह्मसूत्रावरच्या भाष्याच्या उपोद्घातात हीच गोष्ट दाखवून देतात की हे वास्तविक अशी सीमारेषा नसून देखील हा असा मी आणि जग असा भेदच आपल्या समस्त व्यवहाराचं अधिष्ठान होऊन बसलेला आहे. हा भ्रमच आपल्या समस्त व्यवहारांचं अधिष्ठान झालेला आहे. सगळे व्यवहार आपल्या या भ्रमाला गृहीत धरून होत आहेत आणि हा भ्रमच आपल्या सगळ्या दुःखाचं आणि बंधनाचं कारण आहे. तर आणि त्याचा समारोप करताना ते म्हणतात की म्हणून ह्या भ्रमनिवृत्तीसाठीच सगळ्या वेदांताचा प्रारंभ आहे की त्याचा उद्देश आहे या भ्रमाचं निराकरण करणं. तर इथे म्हणून सांगितलेलं आहे की जाणा की आपण सगळे त्या अनंत अस्तित्वाचेच भाग आहोत. त्या अनंत समुद्रामधल्याच आपण लाटा आहोत. तर हा त्या ब्रह्माचा आणखीन एक भाग त्याला सांगण्यात आला. आणि मग पुढचं सांगितलं की हे जाणल्याने काय होतं, तर ती व्यक्ती ह्या अनंतवान असं ह्या दृष्टीने सगळीकडे बघू शकते. आणि मग सांगितलं की त्याला मग तिसरा पाद ह्या परब्रह्माचा तुला एक हंस सांगेल. बघा की ह्या गोष्टी बैल काय, हा आपला अग्नी काय, किंवा आता जो हंस सांगणार आहे त्याला तो, किंवा आणि त्याच्या पुढचा जो मदगू पक्षी म्हणून सांगणार आहेत, तर ते सगळे ह्या सत्यकामाच्या रोजच्या उपासनेच्या गोष्टी आहेत. रोज त्यांच्याशी तो व्यवहार करत आहे, रोज त्यांना त्याच्या बरोबर त्याचा संपर्क येत आहे. म्हणजे इथे आणखीन एक गोष्ट सूचित होते, ज्याच्याशी म्हणून आपला संपर्क येतो आपल्या कार्यामध्ये. रोज आपल्याला बघा कितीतरी लोकांशी संबंधित होऊन कामं करावी लागतात. कोणी शाळेत शिक्षक असतं तर त्याला किंवा तिला कितीतरी विद्यार्थ्यांशी, ऍडमिनिस्ट्रेशनशी सगळा संबंध येत असतो. कोणी विक्रेता आहे, गिराहिकांशी संबंध येत असतो, आणि कोणी गिराहिक आहे त्याचा विक्रेत्याशी संबंध येत असतो. तर ह्या संबंधाला सुद्धा भगवत रूप द्यायला पाहिजे. दिलंच, कारण ते खरोखर तसं आहे. द्यायला पाहिजे म्हणजे असं नव्हे की ओढून ताणून द्यायला पाहिजे. ती वास्तविकता आहे. आपण ती जाणत नाही म्हणून वाटतं की ते दुसरं कोणीतरी आहे, मी आणि तो. आणि ह्याच्यात काय होतं, नेहमीच मी चांगला, मी बरोबर, मी योग्य, तो वाईट. दुसरं जे आहे त्याच्याकडेच वाईटाची हे जाते बघा. दुसरा तो चांगला नाही, वाईट आहे, घाण आहे, वगैरे वगैरे. मी आहे ते चांगला आहे. एक थोडस असा दृष्टांत देतो बघा. ते जोपर्यंत आपला कफ, शेंबूड वगैरे आपल्या इथेच आहे तोपर्यंत ठीकच आहे, चांगलाच वाटतं आपल्याला. त्याला काय आपण असं करत नाही. पण त्याला नाकातून बाहेर काढल्यानंतर जेव्हा ते आपल्यापेक्षा वेगळं दिसू लागतं तर तेव्हा घाण वाटतं की नाही. आपल्यापासून वेगळं झाल्याबरोबर त्याची संज्ञा घाण अशी होऊन जाते. मी आहे तोपर्यंत सगळं कसं छान, सुंदर, अगदी उत्तम असतं बघा. त्याच गोष्टीला मी म्हणतो जोपर्यंत तोपर्यंत ते छान आहे. आणि मी पासून वेगळं झाल्याबरोबर मग दुसऱ्याचं ते कार्ट, आपला तो भाया असं असतं. माझं म्हणजे नेहमीच छान असतं बघा, दुसऱ्याचं म्हणजे नेहमी वाईट असतं. दुसरं म्हणजे वाईट, मी म्हणजे चांगला, मी म्हणजे नैतिक, मी म्हणजे सदाचारी, दुसरं म्हणजे वाईट. आमच्या ते ड्रायव्हिंग करताना एकदम ते हे होत होता सारखा तो आपल्या दुसऱ्याचे काय गाडी चालवतात लगायचे बघ ते असे, आता काय गरज होती असं करायचे. आणि पण स्वतः काही त्याच्यापेक्षा वेगळं करत होतं असं काही नाही. स्वतः पण त्याच पद्धतीने चालवत होता. पण आपलं ते ठीक आहे, ते दुसरं म्हणजे त्यांना काही अक्कल नाही, त्याला काही बरोबर चालवता येत नाही, वगैरे वगैरे. तर ही असा आपण भेद करत असतो. हे जेव्हा लक्षात येतं की सगळे आपण एकाच अस्तित्वाचे वेगवेगळे दिसणारे भाग आहोत, खरोखर आपल्यात वेगळे पण नाही. हे मित्र हो, असं ऐकायला ठीक वाटत असलं तरी व्यवहारात उतरवायला जाणं मोठं कठीण आहे. कठीण आहे, पण म्हणजे केलं जाऊ शकतं.
कठीण आहे म्हणजे केलं जाऊ शकतं, आणि नाही केलं समजा तर, जर नाही केलं तर मित्र हो परिस्थिती कठीण आहे. तर हंसाने त्याला आता त्याच्या पुढचा पाठ सांगितला. दुसऱ्या दिवशी तो आता पुन्हा सकाळी निघाला गायींना घेऊन, आणि मग तिथे त्याला तिथे सगळ्या ते मध्ये बसला, आणि तिथे पुन्हा अग्नी प्रज्वलित केला त्याने, आणि तिथे सगळं हे करून तो म्हणाला तिथे की एक हंस त्याच्या जवळ आला आणि म्हणाला, हे सत्यकाम. आणि सत्यकामाने पुन्हा तेच उत्तर दिलं, काय हंसा, असं नाही म्हटलं, काय भगवान, भगवान काय म्हणता. तर तिथे सत्यकामाला त्याने मग पुढचा ब्रह्माचा भाग सांगितला की बघा, हे सगळ्या ज्योतिषमान गोष्टी सांगितल्या की सगळी शक्ती ही जी आहे, अग्नी त्याची एक कला आहे, सूर्य त्याची एक कला आहे, चंद्र त्याची एक कला आहे, विद्युत त्याची आणखीन एक कला आहे, आणि ह्या परब्रह्माच्या भागाचं नाव आहे ज्योतिषमान. अनंतवान आधी सांगितलं होतं, त्याच्यापूर्वी सांगितलं होतं प्रकाशवान, आता सांगितलं ज्योतिषमान. की जगात जो काही आपल्याला जी काही शक्ती प्रत्ययाला येते, ती सगळी शक्ती वास्तविक त्या परब्रह्माची शक्ती आहे, असं त्यांनी त्याला प्रत्ययाला आणून दिलं. आपल्याला वाटतं आपली शक्ती आहे, आपण सगळं एवढं करतो, आपल्या शक्तीने करतो. श्रीरामकृष्ण सांगत असत बघा, ते भाजी बनवताना पाण्यात, उकळत्या पाण्यात तुम्ही ते बटाटे आणि ते काय तोंडली बिंडली टाकली की ती पण अशी नाचताना दिसतात. तर त्यांना वाटतं बघा आपण किती छान नाचत आहोत. ते सगळं ते खालचा विस्तव बंद केला की त्यांचं सगळं नाचणं बंद. तर तसंच आपलंही आहे, हा मी असं करतो, तसं करतो, असं करीन, तसं करीन, ते सगळं त्याच्या शक्तीनं होत असतं. ती बंद झाली की मग याचं सगळं हे फुरफुरणं, नाचणं, उड्या मारणं सगळं बंद होऊन जातं. तर म्हणून त्या परब्रह्माच्या भागाचं नाव सांगितलं की ज्योतिषमान, आणि सांगितलं की पुढचा भाग ह्या परब्रह्माचा तुला मद्गू नावाचा जो पक्षी आहे तो देईल. की मी थोडासा जास्त वेळ घेतो महाराज, 1-5 मिनिटं, म्हणजे काय एवढ्याशा ह्याच्यासाठी ते आता पुन्हा पुढच्या वेळेसाठी ठेवावं लागणार नाही. तर ह्या मद्गू पक्ष्यानं त्याला पुढचा भाग सांगितला ह्या परब्रह्माचा की हा मद्गू पक्षी म्हणजे आता आपल्याला माहित नाही कुठला नक्की पक्षी, पण तो एक पाण्यातला जलचर पक्षी आहे असं इथे शंकराचार्यांनी सांगितलेलं आहे. की म्हणजे बहुतेक शंकराचार्यांच्या वेळीही हा पक्षी फारसा लोकांच्या परिचयाचा नसावा, एरवी त्यांना त्याचं वर्णन करण्याची गरज पडली नसती. तर जसं समजा जर कावळा म्हटलं असतं तिकडे तर काही वेगळं वर्णन करून सांगावं लागलं नसतं कसा दिसतो म्हणून. पण हा मद्गू पक्षी त्यांनी मुद्दाम सांगितलं की हा एक जलचर पक्षी आहे. तर ह्या जलचर पक्षाला तिथे सत्यकाम जेव्हा संध्याकाळी पुन्हा बसले ते गायी वगैरे घेऊन अग्नी प्रज्वलित करून, तर ह्या मद्गू पक्षाने त्याला म्हटलं की सत्यकाम, भगवान पुन्हा सांगा भगवान. तर त्यांनी त्याला उरलेला आता हा जो आंतरिक भाग आहे तो सांगितला की मी तुला परब्रह्माचा आणखीन एक भाग सांगतो की त्याचा प्राण ही एक कला आहे, चक्षु आणखीन एक कला आहे, श्रोत्र आणखीन एक कला आहे, मन ही आणखीन एक कला आहे. तर सौम्य हे प्रिय सत्यकाम याचं नाव आहे आयतवान, आयतनवान असं नाम आहे याचं, आयतनवान. हे ह्या इथे काय म्हटलेलं आहे त्यांनी की हे आपल्यातल्या विभिन्न ज्या प्रेरणा असतात, आपली इंद्रिय आहेत, मन आहे, ज्याला जी आपली साधना म्हणून आहेत, त्या सगळ्या साधनांच्या मध्ये तोच परमात्मा त्याच्यातून प्रगट होत असतो. हे दाखवलेलं आहे की मन, प्राण, डोळे, कान, इंद्रिय ही सगळी त्या परब्रह्माची स्वरूप आहेत. सांगण्याचं तात्पर्य असं की त्यांनी त्याला बघता येणार नाही, त्याच्या पलीकडे जायला हवं. डोळा बाकीच्या गोष्टी बघू शकतो,
पण जो डोळ्यातच लपलेला आहे त्याला कसं डोळा बघणार? ज्याच्या शक्तीनं मन काम करतं त्याला मन कसं जाणणार? तर म्हणून ह्या सगळ्याच्या पलीकडे आपल्याला जायला हवं. ही गोष्ट ह्याच्यातून सूचित झालेली आहे की ह्या इंद्रियांच्या आणि मनाच्या पलीकडे जाऊनच त्याचं ज्ञान होतं. ही गोष्ट त्याला या मदगू पक्षानं सांगितली आणि आतापर्यंत तो चालत आहेच. चालता चालता आता सगळ्यांना घेऊन तो या गुरूंच्या पाशी उपस्थित झाला आणि गुरूंनी त्याला बघितलं आणि म्हणाले की वा ब्रह्मविदिव वै सौम्य भासी कोण त्वा अनुशशास. तुला कोणी शिकवलं सांग बरं? तुझं मुख हे ब्रह्मवेत्यासारखं प्रकाशमान दिसत आहे. वेत्यासारखं तुझं मुख दिसत आहे. आता आपल्याला लगेच वाटेल की कसं काय ते मुख असतं बरं? मी जरा प्लास्टिक सर्जरी करून तसं मुख करून घेतलं तर किती छान होईल. म्हणजे बाकीच्या या सगळ्या साधना बिधना कशाला करत बसायच्या? मुख बदललं की झालं. ते मुख ब्रह्मवेत्यासारखं केलं म्हणजे झालं. तर तसं असा प्रकार नाही. ते ज्ञान तिथनं त्या मुखावरती प्रकाशमान झालेलं आहे. त्याचं जीवन तसं झालेलं आहे असा ह्याचा अर्थ आहे की ते ज्ञान त्याच्या जीवनातनं अभिव्यक्त होतं. हे ज्ञान असं आहे की त्याचा प्रकाश मनुष्याच्या जीवनात येत असतो. जीवन त्याच्यामुळे बदलून जात असतं. आपलं जीवन जे सध्या असं आहे कारण ते अज्ञानाने परिचालित होत आहे. त्या अज्ञानाच्या जागी आता ज्ञान आलं की जीवन त्याच्या अनुरूप आता बदलून जातं. कसं बदलून जातं? ती स्थितप्रज्ञ लक्षणं ती आपण वाचली तर लक्षात येईल. आणि त्यांनी विचारलं मग कोणी शिकवलं रे तुला? कारण मी तर इकडे होतो. मी काय तुला तिकडे शिकवायला जंगलात आलो नाही. कोणी शिकवलं तुला? कोणी दुसरा गुरुबिरू केला की काय तिकडे तो? तर हा शिष्य म्हणाला, सत्यकाम म्हणतो की मनुष्याखेरीज इतरांनी मला शिकवलेलं आहे. परंतु मला तुमच्याकडनं आता ज्ञान ऐकायचं आहे. कारण गुरुकडनं मिळालेली विद्याच ही लाभदायी ठरत असते. म्हणून सत्यकामाने पुन्हा विनंती केली त्यांना की आपल्यासारख्या लोकांच्याकडनंच मी ऐकलेलं आहे. श्रुतम हि एव मे भगवद दृशेभ्य आचार्याध एव विद्या विदिता साधिष्ठम प्रापदिती. की ही आचार्याकडनं मिळालेली विद्याच खरोखर आपल्यासाठी हितकारक इष्ट अशी ठरत असते. आणि म्हणून मला आपण उपदेश करा. आणि मग गुरुंनी त्याला त्याच विद्येचा परत उपदेश केला. इथे मुद्दाम सांगितलेलं आहे की गुरुंनी त्याला जे आधी त्याने जे जाणलं होतं त्यातल्या कशाचंच निराकरण केलं नाही. तो जे आधी शिकला होता त्याच्यामुळे या गुरुच्या उपदेशामुळे काहीही न्यूनाधिक झालेलं नाही. अधिक एवढंच झालेलं आहे म्हटलं तर की ते त्याला आता गुरुकडून प्राप्त झालेलं आहे. त्याच्यावरती आता एक ऑथॉरिटीचा स्टॅम्प आलेला आहे की हो मला जे कळलं ते काही चुकीचं नाही, ते सगळं बरोबरच आहे. हे आता त्याला त्या गुरुकडनं कळलेलं आहे. अशा रीतीनं आता हे सत्यकामाचं जीवन हे परिपूर्ण झालं. सुरुवात झालेली आहे सत्य भाषणापासून, निर्मळपणापासून, प्रांजळपणापासून. श्रीरामकृष्ण म्हणत असत की सरळ व्यक्तीला भगवंताचा लाभ होत असतो. मनुष्य कसा पाहिजे तर सरळ मनाचा पाहिजे. सरळ मनाचा असला तर इथे हे प्राप्त होतं. म्हणून सरळ मनाचं असणं वाटतं इतकं सोपं नाही. एका ठिकाणी आचार्य यात्र्यांनी म्हटलंय म्हणे की पुण्यात एक सरळ मनाचा ब्राह्मण होता. हे अतिशयोक्ती अलंकाराचं उदाहरण आहे म्हणून. असो म्हणजे हे आता फक्त पुण्याबद्दलच म्हणायचं असं नाही. पण आपण सध्या पुण्यात बसलेलो आहोत. आपण आपल्या क्षेत्रापुरतं बोलावं म्हणून असं सांगितलेलं आहे. थोडक्यात काय की सरळ बनणं ही एक साधना असते. मन मुख एक करणं याला श्रीरामकृष्ण म्हणून म्हणतात की साधना आहे. मन मुख एक करून परमेश्वराला आळवलं पाहिजे. तर परमेश्वराच्या कृपेने आपण आणखीन एक प्रकरण आज छांदोग्य उपनिषदातली आणखीन एक कथा पूर्ण केली. आता संध्याकाळच्या वेळेस आपण आणखीन एका
दुसऱ्या कथेला प्रारंभ करू. तो आहे एक संवाद नारद आणि सनत कुमार याच्यातला, आणि तो जरा मोठं प्रकरण आहे. निश्चितच आजच्या संध्याकाळच्या प्रवचनात संपण्यासारखं नाही. आणखीन निदान उद्याचे दोन्ही जे प्रवचन आहेत ती लागतील तेवढं पूर्ण करण्यासाठी. तर असो, पुन्हा मी शांती मंत्र म्हणून आजचं हे प्रवचन संपवतो. ओम आप्यायन्तु ममांगाने वाक् प्राणश्चक्षुश्रोत्रमथो बलमेन्द्रियाणि च सर्वाणि सर्वं ब्रह्मोपनिषदं माहं ब्रह्म निराकुर्याम् मा ब्रह्म निराकरोत् अनिराकरणमस्तु अनिराकरणं मेस्तु तदात्मनि निरतेय उपनिषत्सु धर्मास्ते मयि सन्तु. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. हरिः ओं तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.